5 more. 5, 4, 3, 2, and 1. Back extend, go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Change. काय चाललंय काय इकडे? डिस्को नाही डिस्को नाही आहे. काय माहिती आहे काय आहे आता हे जे वॉर्मअप जे करतायत ही लोक हे वॉर्मअप फक्त बॉडी आता यूज टू नाही आहे त्यांची. आता ही लोक ऑफिसमधनं आलेली आहेत, लोक थकून आले आहेत. कधी कधी काय होतं, कधी ऑफिसमध्ये जास्त टेन्शन्स असतात, त्याच्यामुळे हा झुंबा हा प्रकार केला जातो. त्याच्यामुळे बॉलिवूड प्लस एरोबिक्स सगळं असतं याच्यामध्ये. तर आता हे लोक फक्त वॉर्मअप करत आहेत बॉडी. का गरज आहे का वॉर्मअप करायची गरज आहे? कारण चुकून जर समज कुठला आता इन्स्ट्रक्टर आहे, त्या इन्स्ट्रक्टरला फॉलो करताना चुकून क्रॅम्प्स आले, काही झालं तर ते स्टॉप करण्यासाठी ही लोक करतात हे सगळं. सो स्ट्रेचिंग वगैरे सगळा प्रकार स्ट्रेचिंग बेचिंग सगळं नंतर असतं. हे फक्त आता वॉर्मअप करतायत ती लोक. तुम्ही करता झुंबा? मी पण करतो झुंबा. शिकता इन्स्ट्रक्टर? मी इन्स्ट्रक्टर आहे. किती वर्षांपासून तुम्ही शिकता? मी आता 7 वर्ष झाली मला झुंबा करून. शिकून 7 वर्ष झाली. शिकून 7 वर्ष झाली. आणि आता मी बाहेर पण ट्रेनिंग घेतो झुंबाचे. त्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा आम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेतो झुंबाचे, सुचेता पाल करून एक इन्स्ट्रक्टर आहे आमची, जी झीन आहे. तर आम्ही त्यांच्याकडनं जाऊन ते आम्हाला शिकवतात की हे कसं का करायचं, का नाही करायचं. कारण इंजरीज झाले तर नी प्रॉब्लेम होणार, परत घरी बसणार, डॉक्टरांकडनं ॲडवाईस. तसं आम्हाला चालत नाही ते, कारण आम्हाला कंप्लेंट्स येतात मग लोकांचे. करू शकतो आम्ही आता? तुम्ही करू शकता. कॅन वी जॉइन देम? या, यू कॅन जॉइन. मित्रांनो, जर तुम्ही असं वंडर करत आहात की आम्ही समोरून का असे बोलतोय, कारण ते काय की आमच्याकडे बघतच नाही, डायरेक्ट कॅमेरातच बघतात, समोर बघतात. सो लेट्स ट्राय टॉकिंग लाईक दिस असं बोलूया आपण. येस. आणि आता वॉर्मअप तर झालेला आहे. सो आता आपण करणार आहोत झुंबा. आणि आपण बघणार आहोत काय आहे, डान्स करणार आहोत, झुंबा करणार आहोत. लेट्स स्टार्ट. चला लेट्स स्टार्ट. पाणी पाणी पाणी. सुजित दादा, पाणी द्या. काय कोण आहे? काय कोणाला करते? कोणी नाहीये वरती. आहेत ना, म्हणजे फॅन्स आहेत. फॅन्स कोणी होतं? हा, ते एसीला लावलेले पंखे आहेत ना, ते आहेत. आली मोठी फॅन्स आहेत. फॅन्स काही करत असते. पण बाय द वे, मी तुला फॉलो करते, तू उलट का चालतोयस? अरे उलटा का चालतो म्हणजे काय? मी काही करू शकतो. काही लोक चालतात सरळ, काही लोक चालतात उलटे. पण तुला माहितीये, लोक सरळ चालतात, उलटे चालतात. आजकाल लोक उलट लिहितात. उलटा लिहितात? हो. बिंडोक आहेस का? उगाच काही बोलायचं. सिरियसली बोलते. ऐक, हे बघ, मला हा पत्ता मिळाला. सिरियस वाचून दाखव बरं मला काय. मला ही लिपी येत नाही. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग, की मलाही नाही कळलं बिकॉज इट इज उलटा. आणि कसा फाइंड आउट करायचा आपण? चला विचारू कोणातरी. कोणाला विचारू? रुळा तुझ्या फॅन्सना विचार. माझे नाहीच तिकडे फॅन्स, माझे बघतात तिकडे. सर 1 मिनिट इधर आओ ना. हे मला जरा सांगता का, हा पत्ता काय, कौन सी भाषा है, हमको भी समझ में नहीं आ रही है. नाही ना, मी सांगते तुला की मला नाही कळत. अरे यार, कोणाला विचारू?
विचार तुझ्या पंख्यांना. पंखांनो नाही ते आराम करतात, त्यांना आराम करू दे. कुठेच हे थांब तिकडे थांब. काम इकडे. एक्सक्यूज मी. हां बोला. मला फक्त हा पत्ता सांगाल का? हो हां काय ओंकार पांडुरंग मुळे E402 गोविंदधाम सोसायटी प्रशांत कॉर्नर. हा काय इकडेच आहे. कसं कळलं मला हे? अहो हे काय सरळ तर लिहिलं आहे बघा ना, हे बघा ना सरळ तर आहे. हा काय एक मिनिट. काय बोलतोय हा? पॉसिबल कसं वाचतं? अहो हे काय बघा, तुम्ही नीट वाचाय बघा. दिसतं समजलं नाही बघा. आता वाचा परत. काय करतोय माणूस? हे काय इकडे नाव एक मिनिट. नाव ओंकार पांडुरंग मुळे, पत्ता E402 गोविंदधाम सोसायटी. कुठे? हे काय इकडे इथेच इकडे? आहे. हो इकडे असं तुमची कोण मित्र बिल्डिंग. आहे? काय कुठला मित्र आहे तुझा? चल. थँक्यू. ओके कोण आहे हा? पत्ता मिळालेला आहे आम्हाला. हा E402 हे इकडेच आहे. वरती जायचं. चौथा माळा आहे. अरे कोणतरी बघतोय वरून. तेच आहेत वाटतं. हा. फॅनच असेल आपली. हॅलो हाय म्हणतात. तेच आहेत वाटतं. हा आ म्हणजे काय की आपण जसं अक्षर 3 काढतो सुरुवातीला, म्हणजे काय होतं अ होतो. 3 काढून 2 दांड्या मारल्या की तो अ होतो. पण तोच आपल्याला उलटा असं काढायचा असेल तर आपण इमॅजिन करायचं की आरशामध्ये कसा दिसेल तो. आरशामध्ये कसा दिसतो आपल्याला 3च्या ऐवजी 6. आणि जी आपण उजवीकडून डावीकडे लाईन नेतो ती डावीकडून उजवीकडे आणायची. हां तिथून मग लाईन मारली खाली आणि वरती लाईन. काय झाला हा? काय झाला? हां तू बघ. 402 हेच ना? हो ओंकार तूच ना? हो मी. काय कुठे घेऊन काय चालला? काय होतं तो काय पत्ता? पत्ता आहे तो म्हणजे? नॉनसेन्स. अरे पनिश नाही केलंय तुम्हाला? चेल मारा. काय किती कन्फ्युजन. नुसतं माझी कला आहे. तू इकडे ये. काय कला तुझी? हा? तुझी कला म्हणजे लोकांना कन्फ्युज करणं तुझी कला आहे. हां वाव. काय नक्की हा प्रकार? काय कला म्हणजे काय? मिरर लिपी म्हणतात ना याला. हा काय आहे ही कला? कला म्हणजे कसं की आपण नॉर्मल जसं सरळ लिहितो. हां नॉर्मल सरळ लिहि की आरशात बघितली आपल्याला उलटं दिसतं ते. बरोबर. त्याची आरशातली जी अक्षरं असतात ना तीच ही खरी अक्षरं म्हणजे मिरर लिपी. पण मग कुठे वापरतात? काय उपयोग आहे याचा खरा उपयोग आता ते रिसेंटली फक्त की ॲम्ब्युलन्स आणि फायर जे गाड्या असतात ज्या त्यांच्यामध्ये फक्त काय की पुढे लावतात आणि मागे पुढे लावतात ते. तर पुढे कसं की याच्यामध्ये जो पुढच्या गाडीवर जाणार असेल त्या आरशामध्ये ते आपल्याला ते पटकन गाड्या बाजूला हवी म्हणून ते दिसतं लगेच ते. ह्या ठिकाणी वापर होतो पण दुसरीकडे कुठे वापर होत नसतात मोस्टली याचा. पण आधीच्या सुरुवातीला बघितलं याची हिस्ट्री बघायला जाण्याची झाली आपल्याला. हिस्ट्रीमध्ये कसं होतं की लिओनार्दो जो विन्सी जो होता त्याने सुरुवातीला उलट अक्षर लिहिलेला पण तो लेफ्टी होता. लेफ्ट हँड हँडने लिहायचा तो उलट लिहायचा तो. तर मग का की फक्त ते त्याने जे नोट्स केले आहेत किंवा त्याने जे असे माहिती सोडली. मित्रांनो आज युवागिरीची स्वारी आली आहे कुठे? सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मध्ये. मेट्रोचा लोगो दॅट्स सच अ बिग थिंग. कसं झालं ते? आम्हाला म्हणजे सेकंड इयरपासूनच अशा असाइनमेंट्स असतात लोगो डिझायनिंग आणि हे करणं. आणि मग कधी कधी कॉलेजला असे बाहेरून प्रोजेक्ट्स येतात. सो मग येतात असे प्रोजेक्ट्स की तुमच्या स्टुडंट्सकडून डिझाईन करून घ्यायला. तर तसे आमच्या इथे ते अप्रोच झालेले आणि मग आमची एक टीम झाली आणि मग आमच्या टीमने त्यांच्यासाठी लोगो डिझाईन केला. सो दिस इज द होल टीम दॅट हेल्प यू डिझाइन द लोगो.